श्रमिक सेना प्रणीत एमपी फ्रेंड सर्कल शालिमार यांच्या वतीनं अँब्युलन्स लोकार्पण सोहळा. शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्रमिक सेना संस्थापक सुनील बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. श्रमिक सेना प्रणीत एमपी फ्रेंड सर्कल शालिमार आणि माजिद पठाण शिवसेना विभागीय संघटक प्रमुख मध्य नाशिक तसेच श्रमिक सेना उपजिल्हा प्रमुख यांच्या वतीनं आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं श्रमिक सेनेचे अध्यक्ष धर्मवीर सुनील भाऊ बागुल, कार्याध्यक्ष भगवंतराव पाठक यांच्या हस्ते अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा शालिमार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सर्व श्रमिक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रमिक सेना संस्थापक सुनील बागुल यांनी उपस्थितांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. माजिद पठाण, मोबिन पठाण, खान साहेब या पवननगर हा जो स्टॉप आहे हा गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेसाठी बांधला जातो. इथे अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं अन्नदान केलं जातं, दूध वाटप केलं जातं आणि आज या शाखेच्या वतीने माजिद पठाणच्या अध्यक्षतेखाली आज ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि तो बी शिवजयंती निमित्त. एक मुस्लिम समाजाचा माणूस शिवजयंती निमित्त जनतेच्या सेवेसाठी एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा करतो. हा एक मोठा सोहळा आहे आणि हा सोहळा आज आत्ताच उद्घाटन झालं आणि आम्ही सगळ्यांनी त्या उद्घाटनामध्ये सहभाग घेतला. मी माजिद पठाण व इथल्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रमिक सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. मान्य सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. शालिमार आणि सिव्हिस या नाशिक शहराच्या मध्यवर्ती पॉइंट आहेत. त्याच्यात संदर्भ रुग्णालय हे नवीन सिव्हिल इथे झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यातून अनेक खेडेगावातले ग्रामीण भागातील लोक येतात, त्यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसते आणि हे जे त्यांनी गेल्या 3 वर्षापासून डोळ्याने बघत असताना त्यांनी विचार मांडला की आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायची. त्यांच्या मित्रमंडळांनी आपसात वर्गणी काढली. जनसेवा करायची ठरल्यावर कशा प्रकारचं काम शिवसैनिक उभा करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माजिद पठाण. 8.5 लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स घेताना नवीन गाडीची किंमत खूप असल्यामुळे जुनी गाडी घेतली आणि 3.5 लाख रुपयाचं कर्ज स्वतःच्या नावावर काढून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रमिक सेनेचे अध्यक्ष मान्य सुनील बागुल यांच्या हस्ते आज ती लोकार्पण केली. आणि याच्यासारखा जनसेवक मला तरी वाटतं श्रमिक सेनेमध्ये आजच्या दिवशी हा दिवस आम्हाला भूषणाचा ठरतो आणि माजिद पठाण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. शिवजयंतीच्या मुहूर्तावर अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. या अँब्युलन्सचा उपयोग स्थानिक नागरिकांना आणि श्रमिक सेनेचे रिक्षा आणि टेम्पो मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होणार आहे. मध्य नाशिकमधील जनतेला याचा फायदा होणार आहे असं माजिद पठाण यांनी सांगितलं. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालिमार चौकात भव्य लोकार्पण सोहळा ॲम्ब्युलन्स हे पार पडणार आहे. धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. यावेळी श्रमिक सेना अध्यक्ष सुनील बागुल, श्रमिक सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब भागवत पाठक, मामा राजवाड, अजय बागुल, शंभू बागुल, संदीप जाधव, भूषण कासर, कस्तुरी आठवणे, महिला शहर संघटक हॉकर्स युनियन, श्रमिक सेना माजिद पठाण, अक्रम पठाण, नवीन पठाण, जावेद खान, आजिज शेख, शदाब अत्तर, दानिश बागवान, शकील मामू, सोहेल पठाण, दानिश खान, नाझिम हबीब खान, आसिफ शाह, लखन मामा, सर्व शालिमार श्रमिक सेनेचे रिक्षा स्टँड चालक मालक परिसरातील नागरिक उपस्थित होते. NCM न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.